मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. पण इतकी वर्ष मी तुला ओळखते आणि तुझ्यासारखा स्वीट बॉय दुसरा कोण नाही. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आमच्या इंडस्ट्रीमध्ये कुणाशीही कधीही भांडण नाही, सतत हसतमुख, कायम सगळ्यांची मैत्री असलेला असा आमचा मित्र मिलिंद. आणि त्याने ते कॅरेक्टर इतक्या उत्तम तऱ्हेने रंगवलं, हीच त्याच्या कलेची प्लस साईड आहे असं मी म्हणेन. नाही, सुरुवातीला मला खरंच खूप त्रास झाला अनिरुद्ध प्ले करताना. म्हणजे सेटवर सुद्धा सगळ्यांना वाटायचं. मला किती वेळा अरुंधती म्हणाली की यार तुझ्यात तो माज दिसत नाही रे, तो येत नाहीये जो माजोरडा अनिरुद्ध. कारण पहिल्याच एपिसोडमध्ये ती उशिरा येते, मैत्रिणींबरोबर बाहेर जाते आणि मैत्रिणी आग्रह करतात तिला की थांब ग, काय किती वर्षांनी आपण भेटलोय. आणि ती उशिरा येते, घरी सगळे खोळंबलेत, जेवायला स्वयंपाक केलेला नाहीये, आई वडिलांना गोळ्या घ्यायच्या आहेत, मुलं वाट बघतात की आई केव्हा येईल, काय येईल, असं मग बाहेरून मागूया का, असं तसं. आणि ती आल्यानंतर तो म्हणतो की तू इतकी रिस्पॉन्सिबल कधीपासून झाली. ते म्हणते काय काय झालं की मैत्रिणी आल्या म्हणून. पण ती तुला माहिती आहे ना, आप्पांना गोळ्या घ्यायच्या असतात, आईला वेळेवर जेवायचं असतं त्यांच्या तब्येतीसाठी, आणि तू आज असं तसं. तर आणि तो तिला इतका झापतो की ती घाबरत घाबरत घराच्या बाहेर जाते. आणि तो म्हणतो जा आता त्या मैत्रिणींकडेच जा, तू येऊच नकोस इथे, आणि दार लावून घेतो. तो पहिला एपिसोड तिथे फ्रीज होतो. तो इतका इम्पॅक्टफुल पहिला एपिसोड होता की अरे हा काय माणूस आहे. तर त्याचं म्हणणं, मग आप्पा म्हणतात की अरे तिला घरात घे तू, असं आप्पा तिला कळायला हवं हे काय. म्हणजे मी काय तिला बाहेर काढत नाहीये, पण तिला कळायला नको. रिस्पॉन्सिबिलिटी. दुसऱ्या एपिसोडमध्ये तो मुलगा येतो, दार उघडतो आणि मग परत नॉर्मल राहतो की माझं टाय कुठे आहे, हे कुठे आहे, माझं ते कुठे. सो दॅट्स वॉज द ह्युमन साइड ऑफ मी. ह्युमन साईड की मला तुझ्यावर, तो सांगतो पण दुसऱ्या एपिसोडमध्ये तिला सांगतो की मी चिडलो तुझ्यावर, आय एम सॉरी, पण असं नको करू, तुझ्यावर ते डिपेंड आहे. म्हणजे तू जर स्वयंपाक नाही केला किंवा त्यांना नाही वाढलं तर त्यांची तब्येत तू घेतली आहे ना जबाबदारी, मग तू हे कर. पण अतिशय भावला सगळ्यांना तुझा अनिरुद्ध. तर ते मला असं वाटतं खरं सांगू, खूपच आवडलेला आहे. ऍक्टर भावला ना, तर त्याच्या मागची यंत्रणा, म्हणजे तुम्ही आता प्रोडक्शन केलं असल्यामुळे युअर बिग प्रोड्युसर्स आणि चॅनलचे हेड वगैरे, तर तुम्हाला माहिती आहे की एक ऍक्टरला घडवण्यासाठी 40, 50, 70, 80 लोकांची मदत लागते. आणि म्हणून मी सारखं म्हणतो की डिरेक्टर्स कट किंवा राजन शाही आहे किंवा नमिताचं मी सारखं नाव घेत असतो, कारण नमितानी तो आधी ती जगली अनिरुद्ध, तिने त्या पेपरवर तो उतरवला आणि त्याच्यानंतर मग डायरेक्शन डिपार्टमेंट आहे, आमचे मेकअप पासनं, ड्रेसमॅन पासनं, ते सगळेच कॅमेरामॅन पासनं सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. आणि ती ना आई कुठे काय करतेची एक भन्नाट टीम तयार झाली. ती होत नाही बऱ्याच वेळेला. 5 वर्ष ती मालिका चालली. कमी चालली, मी तर खरं सांगतो ती आणखीन चालली असते, कारण राजन शाही जे आहेत त्यांची एक मालिका आता 16 वर्ष चालू आहे. हो. आणि मालिका तर मला असं वाटतं वर्षानुवर्ष चालाव्यात, कारण त्या मालिकेची सवय झाली असते लोकांना. रोजच्या जसं जेवायला बसतात तसं ती मालिका लावल्यानंतरच जेवण होतं, किंवा आणि ती पात्र आपल्या घरातली वाटतं. आजही मी आता घरी आल्यानंतर ज्यांना भेटलो तर ते म्हणजे मी त्यांना पहिल्यांदा जरी भेटलो तरी ते ज्या पद्धतीने मला मिठी मारतात ना, तर असं वाटत नाही की ते पहिल्यांदा भेटलं, त्यांना ते मला ओळखतात.